15 वर्षाआधी जेव्हा तू जातेस त्या मी प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणते, तू अशी वळून बघतेस, तू काय सांगशील त्या अपूर्वाला? मला असं वाटतं की शी शुड हॅव टेकन अ चान्स. कारण मे बी ड्रीम्स वेगळे होते. मी तेव्हा BMS करत होते, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आणि वास्ट सब्जेक्ट आहे, खूप अभ्यास असतो आणि खूप पुस्तकं. दर सेमिस्टरला 2 सेमिस्टर असतात एका वर्षी, आणि प्रत्येक सेमिस्टरला सब्जेक्ट्स वेगळे असतात आणि खूप हेवी सब्जेक्ट्स असतात. तर ते तेवढा त्याचा अभ्यास करणं, त्याचे प्रेझेंटेशन्स करणं, आणि त्या सगळ्यामध्ये खूप टाईम कन्झ्युम व्हायचा. मी शिवाजी पार्कला राहत होते आणि तरी मला आठवत नाही की मी कधीतरी कट्ट्यावर बसून असा टाइमपास केलाय आणि वेळ घालवलाय, कारण तेवढा वेळच नव्हता. इतका वेळ माझा प्रोजेक्ट्स करण्यामध्ये कन्झ्युम व्हायचा. आणि त्याचबरोबरीने ना तेव्हा मी मला पुढे जाऊन मार्केटिंग करायचं होतं. मास्टर्स डिग्री घ्यायची होती, जी मी लंडनला जाऊन घेणार होते. त्यामुळे मला प्रॅक्टिकल नॉलेज हवं होतं. सो मी काही ब्रँड्स बरोबर असोसिएटेड होते, मोठमोठे ब्रँड्स होते. मग ते अगदी काय बरं कन्स्ट्रक्शनमधले असू दे किंवा काही फार्मास्युटिकल्स असू दे, असे बरेचसे होते ज्यांच्याबरोबर मी ऑफ शोर काम करत होते आणि त्यांचे इव्हेंट्स करायचे मी. सो दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं तारेवरची कसरत होती. आणि त्यामुळे ना फारसा वेळ मिळाला नाही की बेल वाजल्यानंतर थेट स्कूटीला किक मारली आणि घरी, कारण मला परत ऑफिसला जायचं आहे, जॉब पण करायचा आहे, त्याची इतर कामं पण आहेत. कधीतरी जर वेळ काढून मी एक कॅन्टीनकडे वळले असते किंवा मला कळलं असतं की स्टुडंट्स काउन्सिल काहीतरी वेगळं करतायत, एकांकिका असते, आपण ज्या कॉलेजमधनं शिकतोय ते कॉलेज अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, मी ह्याच्यातनं काहीतरी करू शकले असते, हे असं जर तेव्हा कदाचित कोणी सांगितलं असतं किंवा पटकन कळवलं असतं की तू काही करू शकतेस, तर आय थिंक जी सुरुवात खूप उशिरा झाली त्याचा बेस स्ट्रॉंग झाला असता असं मला वाटतं. पण आय वॉज ब्लेस्ड, कारण मी जेव्हा माझा पहिला प्रोजेक्ट करत होते तेव्हा सुचित्रा बांदेकर, लोकेश गुप्ते, अर्चना पाटकर असे दिग्गज कलाकार माझ्या बरोबर होते, सुकन्या कुलकर्णी होत्या. तर त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आजच्या तारखेला एक मला नाही वाटत इतका कोणाकडे वेळ आहे ना कुठलं असं प्रोडक्शन हाऊस आहे जे तुम्हाला इतका वेळ देईल. तेव्हा पाठारे सर होते, आयरिस प्रोडक्शन होतं, आपल्या घरासारखं वातावरण, एक्झॅक्टली घरासारखं वातावरण होतं. त्यामुळे वेळ दिला जायचा, तिच्या सोयीने करूया, तिला समजू दे, टेक्निक कळू दे. आता इतकं कमर्शियल आहे, म्हणजे मी गेल्या 15 वर्षात आता इतक्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करतेय आणि कितना टाइम आहे, चलो ये हुआ क्या, सीन खतम हुआ क्या, त्यांना कामाशी मतलब आहे फक्त. सो ते एन्व्हायरमेंट नाहीये. मला वाटतं की मागे वळून आता जेव्हा बघते तेव्हा एक चान्स घ्यायला पाहिजे होता अभिनयाचा, असं आत्ता वाटतंय. तुला तुझी महाराष्ट्र टाइम्सला तेव्हा अजूनही महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पेजवर मोठमोठ्या मालिकांचे ॲड्स येतात आणि आपण ते फ्रंट पेज बघतो, त्याला जॅकेट म्हणतात आमच्या इथे जेव्हा ती ॲड येते तेव्हा जॅकेट आलंय या मालिकेचं. सो तुझं पण मला वाटतं आभासाचं ते हे होतं पहिलं पोस्ट. आणि असंच ना मिडल क्लास फॅमिलीतनं आपण असतो ना जेव्हा, किंवा आपली स्वप्न पण छोटी असतात, आपल्याला हे सगळं आपण जातच नाही तिथपर्यंत उडी मारायला, किंवा असली तरी आपली ती आपल्या मनात असतात, कारण आपल्याला माहिती असतं आपण कुठवर एज्युकेशन घ्यायचं आणि मग आपण जी काही झेप घ्यायची ते घ्यायची. करेक्ट. तुझ्या बाबतीत काहीसं तसंच घडलं. त्यामुळे ते पहिलं पाना जे तू जेव्हा पाहिलंस तुझं आता, पण त्या पहिल्या वहिल्याची ना खूप वेगळी मजा असते. ती तू कशी अनुभवलीस, की तुला मिळाली की नाही मजा ती अनुभवायला? खूप मजा. त्याआधी रुपारेलच्या आधी मी नॅशनल कॉलेजला होते आणि बँड्रा, आणि तिथे सुद्धा बरेच कलाकार आहेत तिथले, अगदी सलमान खान पासून बरेच ऍक्टर्स त्या कॉलेजचे आहेत. तिथे सुद्धा ना ऑडिशन्स होतात, हिंदी सिरियलसाठी लोक येतात. मला असं 2दा त्यांनी सिलेक्ट केलं आणि दोन्ही वेळेला मी क्रॅक केलंय ते ऑडिशन आणि मला ती सिरियल मिळाली आहे. पण समवेअर ना एक मिडल क्लास मेंटॅलिटी की ह्याचा काही भरोसा नाही, उद्या जर गेलं तर किती लोक कॉम्पिटिशनला असतात, आपल्याला एज्युकेशन असणं मस्ट आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्याला ढकलत गेले, लांब होत गेले. नाही तर संधी खूप आधीच आली होती. मला तर कधी कधी आता असं मी विचार करते तेव्हा वाटतं की हे सगळं विधिलिखित होतं, म्हणजे या कला क्षेत्राशी माझा संबंध जुडलेला असणारच आहे आधीपासून, फक्त तो मी डिले करत होते असं मला वाटतं. आणि त्यामुळे
सुरुवात आधी झाली असती पण ती मी होऊ दिली नाही असं म्हणता येईल. पण फायनली आता जेव्हा ही जी सुरुवात झाली आभासाहाची आणि त्याचा पहिला पोस्टर महाराष्ट्र टाइम्स जो एकमेव पेपर माझ्या घरी येत होता त्या घरातल्या पेपरवरती फ्रंट पेजला ह्यूज पोस्टर असणं खूप मोठी गोष्ट होती एका मध्यमवर्गीय मुलीसाठी. आणि जेव्हा तो पोस्टर आला होता तो प्लाझा सिनेमाच्या बाहेर सुद्धा होता. आणि माझ्या तिथे लागतं. हो, आणि मी सिटी लाईटला राहत होते, माझ्या घराच्या समोरच्या बस स्टॉपवर सुद्धा होता. वा. सो मला जेव्हा हे कळलं की आज तो रात्री 12 वाजता पोस्टर लागणार आहे, मी शूटिंगवरनं आले होते, मी आई बाबांना गाडीत बसवलं आणि त्यांना सांगितलं आपण एक राऊंड मारायला जातोय चला. आणि आई बाबा मी आणि माझा भाऊ असे आम्ही गेलो होतो आणि प्लाझा सिनेमाच्या इथे मी गाडी थांबवली होती. आजही मी प्लाझाकडनं जेव्हा जाते ना मला तो क्षण आठवतो. आणि आम्ही उतरलो आणि मी बाबांना आणि आईला सांगितलं हे बघा काय, आणि आम्ही असे वळलो आणि तो पोस्टर होता. अँड दॅट वॉज फॉर द फर्स्ट टाइम मी माझ्या आईबाबांच्या डोळ्यात माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं आणि पाणावले होते सगळ्यांचे डोळे आणि एकदम इमोशनल मोमेंट होता आमच्या सगळ्यांसाठीच. आणि मला इतकं सिरियस ते वाटत नव्हतं तेव्हा, पण त्या मोमेंटला जाणवलं की बापरे आय थिंक आय हॅव डन समथिंग ग्रेट इन लाईफ, अशी वाली ती फिलिंग आली होती मला. आणि मग मला असं वाटलं की असे बरेचसे क्षण आयुष्यात येत राहावे. सो दॅट वॉज व्हेरी स्पेशल आणि तो शो कायम माझ्यासाठी स्पेशल राहील. आजही आत्ताही मला ते आठवलं तरी खूप इमोशनल होतं आहे, कारण आत्ता मी भलेही खूप प्रोजेक्ट्स करीन पण ती माणसं राहिली नाही. आज नाही माझा भाऊ नाही राहिला, माझे बाबा नाही आहेत, पण ती कौतुकाची जी थाप होती ना ती पहिल्या प्रोजेक्टपासून सगळ्यांनी मला दिली आहे. म्हणजे मला कधीच अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती ना, मला त्याच्या मागचं काही अनलाईक इतर मुलींना असतं की त्यांना वाटत असतं की त्यांनी व्हावं आणि मग कोणीतरी सपोर्ट करावं. आमच्याकडे सगळं उलटं होतं. माझ्या आईबाबांना वाटायचं की मी या क्षेत्रात जावं, मी हे करावं. हो, अगदी. कारण इथे आपल्या मिडल क्लास फॅमिलीत आई बाबा खूपच असे हे असतात ना की हे आपलं नाहीये, इथे असं होतं नको, त्यांनी ऐकलेलं असतं मग ते आणखीनच आपल्याला कोशात एकदम हे करतात की नाही बाबा आपण खूप सिक्युअर्ड याच्यात असतो. हो, पण माझे पेरेंट्स फॉर बाय गॉड्स ग्रेस खूपच असे सपोर्टिव्ह होते. माझी आई जेव्हा ओल्ड कस्टमला होती आणि आई बाबा आई पण जॉब करत होती, कदाचित तो एक बघण्याचा हे वेगळा असू शकतो. आई ओल्ड कस्टमला होती आणि मी लहानपणापासून डान्स करायचे. सो माझ्या सोसायटीत मी डान्स करायचे आणि दरवेळेला मी पहिलं पारितोषिक मिळवायचे. सो आईला माहिती होतं की हिच्यामध्ये ते आहे, स्पार्क आहे. तर मंत्रालयात जेव्हा पण आई ची पूजा वगैरे काही असले ऑफिसची तर हमखास मी एक परफॉर्मर असायचे. ती आई म्हणजे असे 3-4 कॅसेट 3-4 ड्रेस घेऊन जाणार आणि मग ती ह्याच्यावर डान्स कर त्याच्यावर डान्स कर असं म्हणून मी एक हक्काची परफॉर्मर होते. सो ते करत असताना ना स्टेज फिअर माझा कधीच गेला होता. तो स्टेज फिअर नव्हताच कधी. बरोबर. आणि बाबांच्या ऑफिसमध्ये बाबा पण हिंदुस्तान लिव्हरला होते, सो मी तिथेही बरेचदा परफॉर्म करायचे. सो त्यांना हे दिसत होतं जे मला दिसत नव्हतं कदाचित, आणि त्यामुळे ते प्रोत्साहन नेहमी देत आले. फक्त मी आय वॉज लिटिल स्केप्टिकल, कारण मला मैत्रिणी ज्या होत्या त्या थोड्याशा अशा बुरसटलेल्या विचारांच्या होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या असं म्हणायच्या ही इंडस्ट्री खूप खराब आहे अपूर्वा, इथे वाईट असतं. कोणालाच काही संबंध नाही इंडस्ट्रीशी, पण ऐकून पण उगाच एक आपलं सांगायचे. अंटिल मी अनुभव घेतला आणि मला जाणवलं की असं काही नाहीये. मला तुला तेच विचारायचंय. मी असं ऐकलंय की तू बऱ्याच काही मुलाखतींमधनं म्हटलेस की मला फ्रेंड्स खूप कमी आहेत, मी खूप कमी बोलते किंवा माझी खूप कमी लोकांशी मैत्री होते किंवा मी खूप वेळ घेते माणसांना समजून घेणं आणि मैत्री करणं. पण इंडस्ट्रीमध्ये याचा तुला या स्वभावाचा तुला कुठे तोटा झाला असं वाटतो का? कारण इथे असं म्हणतात की तुमचे फ्रेंड्स असायला पाहिजेत, तुम्ही 4 लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, तुम्ही स्वतःहून फोन केले पाहिजे, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड केलं पाहिजे, तर तुमचा रॅपो वाढतो, तर तुमचं कोलॅबोरेशन वाढतं इतर ग्रुपसोबत. तर हे सगळं तुझं कदाचित थोडं कमी राहिलं म्हणून जो फ्लो, म्हणजे तुझ्याकडे तेवढी ताकद अभिनयाची दिसण्याची सगळं असूनही हवा तसा फ्लो कामाचा राहिला नाही किंवा तसं जसं आपलं बोलणं झालं तसं ऑफर्स आल्या नाहीत, कारण तू थोडंसं त्या ह्याच्यात असल्यामुळे त्या स्वभावाचा तुला कुठे तोटा झाला असं वाटतं का? आणि फायदा झाला असेल तर तो काय झाला? टू बी ऑनेस्ट मला नाही वाटत तोटा झाला. ऑफकोर्स तुम्ही म्हणता तसे लॉबी आहे, मी अजिबात डिनाय करणार नाही. लॉबी आहे, ग्रुपिझम आहे, प्रेफरन्सेस आहेत, आणि असे जरी असलं तरी तुम्ही ॲज अ कलाकार काय आहात हे तुम्हाला माहिती आहे. सो जस्ट बिकॉज अपॉर्च्युनिटी नाही म्हणून आपल्यात
ती केपेबिलिटी नाही असं मी मानत नाही. हम्म. फर्स्ट थिंग. आणि या कुठल्याच लॉबीशी किंवा ग्रुपिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मी समजू शकते की बरोबर. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. हम्म. आणि एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण लोकांबरोबर करतो हम्म. तेव्हा ऑटोमॅटिकली एक रॅपो तयार होतो, अंडरस्टँडिंग होते, क्रिएटिव्हिटीची अंडरस्टँडिंग पटकन असते. हम्म. त्यामुळे बरेचदा लोक प्रेफर करतात त्याच व्यक्तींना रिपीट करण्याची बरोबर. किंवा त्यांच्याबरोबरच कामं करण्याची. अँड दॅट्स हाऊ लॉबी इज बीन फॉर्म्ड, विच इज आय एम ओके. अशा प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा मला ऑफर केलं जातं तेव्हा कमर्शियली मी त्यांच्याबरोबर काम करायला तितकीच उत्सुक असते. हम्म. परंतु माझा आक्षेप कशाला आहे, जेव्हा असे लॉबी किंवा अशा काही ग्रुपची लोक एखाद्या डिझर्विंग कॅन्डिडेटला किंवा डिझर्विंग कलाकाराला कमी लेखतात किंवा मागे ढकलतात किंवा बुली करतात, तेव्हा मात्र मी आवाज त्याच्या अगेन्स्ट नक्कीच उचलते आणि मी त्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे. बाकी कामानिमित्त लॉबी आहे आणि म्हणून मला काम मिळत नाही, मला असं वाटतं की नशिबापेक्षा जास्त कधीच कुणाला काही मिळत नाही.